हा बघा टायमिंग काय आहे हा, आणि ह्या मॅडम बंद करून बसलेत आणि विचारल्यावर बोलतात त्यांच्या साहेबांना विचारा. आता यांच्या साहेबांना ह्यांच्या फोटोसहितच मी आणि व्हिडिओसहित माहिती देते. ह्यांची मगरुरी बघा किती. इथं एवढी एकच खिडकी आहे आणि एवढ्या एका खिडकीवर ही एवढी लाईन लागलेली आहे आणि हे लोक ते खिडकी बंद करून बसलेले आहेत आणि वर मगरुरी एवढी की साहेबांना विचारा बोलतात. इथं आम्ही आमची तिकीटं काढायची लोकांनी की ह्यांच्या तक्रारी करत बसायच्या. ह्यांना नोकऱ्या लागल्यात ना त्याचा हा माज आहे. मॅडम तुमचं नाव सांगा. तुम्ही हा नाव कुठे आहे तुमचा आयडी द्या. आयडी द्या. माझा आयडी देते मी. द्या तुम्हाला माझा आयडी देते. मी कोण आहे माझा आयडी देते. तुमचा आयडी द्या. ओ मॅडम आयडी द्या ना. आता का पळून चालल्या मध्ये. आयडी द्या ना. आयडी द्या ना. मग आयडी द्या. द्या आयडी. हे काय लावले हो साहेब. इथे एवढी गर्दी आहे. एकच खिडकी आहे. टायमिंग आहे ना. आम्ही विदाउट टायमिंगचं मागत नाही ना. अरे पण तुम्ही राईट टाइम या ना ड्युटीला. पण टायमिंग असताना खिडकी का क्लोज आहे. टायमिंग असताना खिडकी क्लोज आहे. लोकांची गैरसोय करता. लोकांची गैरसोय करता. लाईन लागली तुमचे एवढे विंडो एकच विंडो चालू आहे. मग 1 मिनिट काम त्यांना एक्स्ट्रा करता येत नाही. काय पगार घेता ना तुम्ही. वाढीव इन्सेंटिव्ह घेता. सगळ्या रेल्वेच्या सगळ्या सुविधा घेता. 2 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा काम नाही करता येत का तुमचा रिलिव्हर येईपर्यंत. एवढी मुजोरी एवढा माज चांगला नाहीये. प्रॉब्लेम असतो. आणि मग सरकारी नोकऱ्या प्रायव्हेट झाल्या की तिकडनं तुम्ही बॉम्ब मारता. हे प्रायव्हेटच व्हायला पाहिजे तुमच्यासारख्या लोकांमुळे. हा काय तुम्हाला कळेल. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळेल. लाइन में